वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहतात ॲक्युरस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, JP मॉर्गन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक प्रसिद्ध संस्था आहे. या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि त्या अहवालामुळे चर्चा सुरू झाली आहे ती बुद्धिमत्तेच्या म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत भारताचे स्थान नेमके काय आहे याची. 4 वेगवेगळ्या संस्थांमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर JP मॉर्गनचा अहवाल आधारित आहे. एका सर्वेक्षणामध्ये भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या सर्वेक्षणात 10व्या, तिसऱ्या सर्वेक्षणामध्ये 14व्या, तर एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय निर्देशांकामध्ये 15 देशांमध्ये शेवटच्या क्रमांकावर भारताचं स्थान दाखवण्यात आले आहे. मग नेमके खरे काय? भारत AI महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे की अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे, की आपण फक्त परदेशी कंपन्यांचे AI वापरणारा सर्वात मोठा ग्राहक बनणार आहोत? महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, JP मॉर्गन ॲसेट्स मॅनेजमेंट ही जागतिक स्तरावरील एक प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेने 4 वेगवेगळ्या निर्देशांकांचा अभ्यास केला आहे. त्यानंतर विविध निर्देशकांमध्ये भारताचे स्थान निश्चित केले आहे. या संस्था कोणत्या ते आपण पाहू. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी यांचा AI व्हायब्रन्सी निर्देशांक, त्याच्यात भारताला 3रा क्रमांक दिलाय. नंतर टॉर्टॉइसचा जागतिक AI निर्देशांक जो आहे त्याच्यात 10वा क्रमांक भारताला दिलेला आहे. ऑक्सफर्ड गव्हर्नमेंट AI रेडीनेस निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 14वं दाखवण्यात आलेलं आहे. तर IMFचा AI प्रीपेड ऑर्डनन्स निर्देशांक 15वा म्हणजे शेवटचा क्रमांक भारताचा दिलेला आहे. मित्रांनो, या आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्ट दिसते. भारताकडे बुद्धिमत्ता, मनुष्यबळ, संशोधन क्षमता आणि धोरणात्मक इच्छाशक्ती आहे. पण AIचा प्रत्यक्ष वापर, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रीमधील अंमलबजावणी आणि सरकारी यंत्रणांमधील वापर या बाबतीत अजूनही फार मोठी मजल आपल्याला गाठायची आहे. या अहवालात भारताबद्दल काही चांगल्या तर काही चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. मित्रांनो, या अभ्यासात एक मनोरंजक चित्र पण दिसतंय. जी संस्था आहे युनिव्हर्सिटी स्टॅनफोर्ड AI व्हायब्रन्सी इंडेक्स तिने दिला आहे, त्यामध्ये भारताचा क्रमांक थेट 3रा आहे. बघा, आपल्या पुढे फक्त कोण दाखवलं आहे? अमेरिका आणि चीन. याचा अर्थ भारताकडे AI क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. आपल्याकडे काय काय आहे? काय म्हणतात त्याला? बलस्थानं, मोठी लोकसंख्या, प्रतिभावान अभियंते, संशोधन क्षमता, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि AI बद्दल सकारात्मक वातावरण आहे. पण येथेच एक मोठा ट्विस्ट आहे. काय? कोणता? क्षमता आहे पण अंमलबजावणी कुठे आहे? टॉर्टॉइस ग्लोबल AI इंडेक्समध्ये भारत 10व्या क्रमांकावर आहे. तर ऑक्सफर्ड गव्हर्नमेंट AI रेडीनेस इंडेक्समध्ये भारताचं स्थान 14व्या क्रमांकावर आहे. आणि IMFच्या AI पॅराडायमिक्स इंडेक्समध्ये भारत सूचीतल्या शेवटच्या क्रमांकावर आहे. म्हणजे काय? म्हणजे भारताकडे AI साठी आवश्यक रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे, पण आर्थिक शक्तीत रूपांतरित करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा अजूनही अपुरी आहे. पायाभूत सुविधांची जी काही यंत्रणा आहे ती अपुरी आहे. यामध्ये काय काय समावेश होतो? पायाभूत सुविधांमध्ये आधी डेटा सेंटर्स, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, सरकारी अंमलबजावणी, उद्योगांमधील AIचा वापर, उच्च क्षमतेचे संगणक. थोडक्यात भारताकडे क्षमता आहे पण अजूनही स्केल नाही. मित्रांनो, या विवेचनावरून आपल्याला असं लक्षात येईल की भारताला खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. JP मॉर्गनने या संस्थेने अमेरिका आणि चीन संदर्भातलं आपलं मत काय नोंदवलंय, कोणत्या अभिप्राय नोंदवलेले आहेत ते आपण या सिरीजच्या पुढील भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. कारण या AIच्या बाबतीत जगात काय परिस्थिती आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून पुढील व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा.
हा व्हिडिओ आपल्या या क्षेत्रातल्या मित्रांना विविध ग्रुपमध्ये पण शेअर करा. जय हिंद.